आपण थेट पुण्यामध्ये जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यामध्ये निदर्शने केली जात आहेत। आंदोलन सुरू झालंय। काल जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि भाजप राज्यभरात या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक होते आहे। सध्याची दृश्य पुण्यामधली आहेत। इथे मुंबईमध्ये आमदार राम कदम हे गुन्हा दाखल करण्यासाठी घाटकोपर पोलीस स्थानकात पोहोचलेले होते, तर पुण्यामध्ये भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय। राम कदमांनी तर खुलं आव्हान दिले जितेंद्र आव्हाडांना की त्यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भातले पुरावे सादर करावेत आणि जर ते पुरावे सादर करू शकले नाहीत तर त्यांनी बिनशर्त माफी मागावी आणि स्वतःला अटक करून घ्यावी। मुंबईमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली असताना पुण्यात सुद्धा भाजपचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातलं आंदोलन पाहायला मिळतंय। राम मांसाहारी होता, राम बहुजनांचा आहे, तो आपला आहे असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी काल राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात केलं होतं। ही दृश्य पुण्यामधली आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाची इथे मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई असो, पुणे असो किंवा राज्यातली इतर शहरं ठिकाणं प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। राम मंदिराचा उद्घाटन सोहळा अगदी जवळ आलेला असताना आणि देशभरात राममय वातावरण असताना जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य केवळ राज्यात नाही तर देशपातळीवरती चर्चेत आलेलं आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या भूमिकेवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती सुद्धा टीका केली जाते। रोहित पवार यांनी सुद्धा एक ट्विट केलं आणि धर्म आणि श्रद्धा हे प्रत्येकाचे वैयक्तिक विषय आहेत, त्याबद्दल कुणीही टिप्पणी करू नये, परंतु सरकारला धारेवर धरण्यासाठी विकासाचे मुद्दे आहेत असंही रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। ही दृश्य पुण्यातली आहेत, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन होत असतानाची। पुण्यातल्या अलका चौकामध्ये भाजपच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी असल्याचं वक्तव्य काल केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात सर्वजण आक्रमक झालेत। मंदार गोंजारी माहिती देतात। मंदार, पुण्यातल्या आंदोलनाची काय स्थिती? पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अलका चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येते। जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडो मारा आंदोलन देखील करण्यात आलं। पोलिसांनी हा पुतळा ताब्यात घेतला, ज्यावेळी काहीशी झटापट देखील झाली आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधपर या ठिकाणी भाषण करतायत किंवा त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त करतायत। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत, युवा कार्यकर्ते आहेत। नक्की आक्षेप काय आहे जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला? जितेंद्र आव्हाड म्हणजे अर्थात जितुद्दीन आव्हाड हा नेहमीप्रमाणे एक जातीवादी विचारसरणीचा माणूस की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा त्याचा एक प्रोपगंडा आहे आणि तो नेहमी त्याच्यामध्ये यशस्वी होतो। आजही प्रभू श्रीराम हे अखंड भारताचे दैवत आहेत आणि त्या दैवताबद्दल जे जितुद्दीन आव्हाडांनी जे चुकीचं आणि जातीवादी विधान केले त्याचा आम्हाला आक्षेप आहे। त्यासाठी आज बघितलं असेल की जगामध्ये आज भारताचं अनुकरण करायला लागलेले आहे। प्रभू रामाने मागचे 500 वर्ष तपश्चर्या केली होती आणि सत्याने आपण आज जिंकलो होतो। सत्याने आज तिथं 22 तारखेला आपल्या मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे। पण आमच्या सर्व हिंदू धर्माच्या सर्व प्रत्येक कार्यकर्त्याच्या भारतीयांच्या जखमेवरती मीठ सोडायचं काम जितेंद्र आव्हाड दरवेळी करतो, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। तो माणूस म्हणून तर भिकारडा आहेच, पण शरद पवार गटाचा नेता म्हणून नीच माणूस येतो, या तीव्र शब्दात मी त्याचा निषेध करतो। खरं तर या ठिकाणी प्रत्येक वेळी जितुद्दीन आव्हाड करणं आमच्या समस्त हिंदू धर्माचं आराध्य दैवत असलेल्या श्रीराम प्रभू असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलही आपण पाहिलं असेल। प्रत्येक वेळी खाडाखोड करून स्वतःच्या मनाचा इतिहास लोकांवरती बिंबवण्याचा प्रयत्न हा शरद पवार गटाचा नेहमी राहिलेला आहे आणि काल जे वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही इथं निषेध केलंय। परंतु युवा मोर्चाच्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून सांगतो, ज्यावेळी जितेंद्र आव्हाड इथं येतील त्यांचं तोंड काळा केल्याशिवाय आम्ही तिथं थांबणार नाहीये। तर आपण नाणदा पाहिलं, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत पुणे शहरातले ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील पोलिसांकडे दाखल करण्यात येणार आहे। जसं आपण मुंबईमध्ये पाहिलं, इतर ठिकाणी पाहतो आहोत, तशीच तक्रार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये पुण्यात देखील दाखल करण्यात येणार आहे। अलका चौकामध्ये असलेली ही छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात येणार आहे आणि पोलिसांमार्फत कारवाई करण्यात यावी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती, अशी मागणी पुणे भाजपकडून करण्यात येणार आहे।
ज्ञानदा. आमदार अलका चौक पुण्याचा अत्यंत गजबजलेला आणि रहदारीचा रस्ता, या आंदोलनाचा काय परिणाम इथल्या वाहतुकीवरती सध्या जाणवतोय? ज्ञानदा, हे आंदोलन जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये होतं आहे. अलका चौकामध्ये जवळपास 5 रस्ते एकत्र येतात, मात्र एक रस्ता जो आहे तो या आंदोलनामुळे बंद आहे. इतर 4 जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी खुले आहेत. त्यामुळं फारसा परिणाम या आंदोलनाचा वाहतुकीवरती झालेला आहे असं दिसत नाहीये. एक रस्ता जो आहे तो मात्र या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या या फोटोला हा एक चपलांचा हार घातल्याचं एक जे काही फ्लेक्स आहे किंवा जे पोस्टर आहे ते देखील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. काल संध्याकाळीच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सगळ्यांना संदेश देण्यात आले की जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी या ठिकाणी जे काही वक्तव्य केलं राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये, त्याचा सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निषेध करण्यात येईल आणि तसेच जे निरोप आहेत ते सर्व ठिकाणी पोहोचले. आणि आज सकाळपासून आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतंय. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस हे ज्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, कारण बराच वेळ झालं हे आंदोलन सुरू आहे. अर्थात एका कोपऱ्यात जरी असलं तरी वाहतुकीवरती हळूहळू याचा परिणाम जो आहे तो व्हायला लागलेला आहे. आणि पोलिसांकडून हे जे काही फ्लेक्स आहेत किंवा आपण posters जरा ऐकण्याचा प्रयत्न करूया की पोलीस काय सांगतायत, कसं समजवतायत या आंदोलनकर्त्यांना. आपण पाहिलं काहीशी झटापट या ठिकाणी पोलिसांची होतीये. पोलीस आंदोलनकर्त्यांना समजावतायत की जे काही पोस्टर आहे ते पोस्टर तुम्ही अशाच प्रकारे फडकावू नका, कारण या पोस्टरवरून आणखी परिस्थिती जी आहे ती चिघळू शकते. तर आपण पाहतो जोडेमारा आंदोलन करण्यात येते. जितेंद्र आव्हाड यांच्या या पोस्टरला या ठिकाणी काही वेळापूर्वी पुतळ्याला जोडेमारा आंदोलन करण्यात आलं होतं. पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर हे पोस्टर जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आणण्यात आलं. पोलीस त्यांच्या परीने या आंदोलनाला आवर्त घेण्याचा प्रयत्न करतायत, मात्र भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संख्याही जास्त आहे आणि त्यामुळं प्रत्येक जण या ठिकाणी आपली भाषणं करतो. तर पुण्यामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईत गुन्ह्याची नोंद झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.